नमस्ते. एमपीएससी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या काही गोष्टी बघणार आहोत. त्या गोष्टी म्हणजे एमपीएससी आणि यूपीएससी ह्या ज्या काही दोन्ही परीक्षा आहेत, तर या दोन्ही परीक्षेचा नेमका पॅटर्न कसा आहे आणि त्या दोन्ही परीक्षांमध्ये फरक नेमका काय. आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण म्हणतो की यूपीएससी सारखीच एमपीएससी ची परीक्षा झालेली आहे. म्हणजे जर का आपल्याला यूपीएससी द्यायची असेल तर आपण यूपीएससी देत असताना एमपीएससी ची पण परीक्षा देऊ शकतो आणि एमपीएससी ची परीक्षा देताना यूपीएससी ची पण परीक्षा देऊ शकतो. तर देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण शेवटी एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षेचा पॅटर्न जरी सेम असेल ना, तरी त्यामध्ये काही गोष्टी चेंजेस आहेत सिलेबसमध्ये मुख्यतः. तर त्या नेमक्या कोणत्या गोष्टी चेंजेस आहेत, तर तेच आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता खास करून जे विद्यार्थी नव्याने यूपीएससी किंवा एमपीएससी ची परीक्षा देण्याचा विचार करताय किंवा त्यांचं ठरलं पण असू शकतं, आता 12वीच्या एक्झाम झालेल्या आहेत, बऱ्याच लोकांचं कॉलेज सुरू असेल किंवा बऱ्याच लोकांचं कॉलेज संपलं असेल आणि आता कुठंतरी विचार आहे डोक्यात की परीक्षा द्यायची किंवा विचार केला पण असेल, तर मग आता ह्याच लोकांसाठी आजचा महत्वाचा व्हिडिओ लेक्चर असणार आहे. या लेक्चरमध्ये मी सर्व जे काही दोन्ही परीक्षाबद्दलचे जे म्हणजे चेंजेस आहेत तर ते इथं एक्सप्लेन करणारच आहे. पण तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असेल किंवा काही कुठला क्वेश्चन असेल तर तो नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचं उत्तर मी त्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन. महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल ह्या चॅनलवरती, तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एमपीएससी किंवा यूपीएससी सारख्या ज्या परीक्षा आहे तर त्या परीक्षा संदर्भातले महत्वाचे अपडेट्स, महत्वाचे लेक्चर्स या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र असेल त्यांनाही एमपीएससी किंवा यूपीएससी ची परीक्षा द्यायची असेल तर अशा मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, तर सुरुवात करूया. आता सुरुवात करत असताना एमपीएससी आणि यूपीएससी या परीक्षेचा नेमका पॅटर्न कसा आहे तो समजून घेऊया आणि पॅटर्न समजून घेतल्याच्या नंतर मग दोन्ही परीक्षांमध्ये नेमकं चेंजेस कुठे कुठे तर ते चेंजेस आपण नंतर बघूया. ओके, आता यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी, आता ह्या दोन्ही परीक्षांमध्ये महत्वाचे 3 टप्पे होतात. म्हणजे 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा पार पडते यूपीएससी किंवा एमपीएससी. हे महत्वाचे 3 टप्पे म्हणजे त्यामध्ये पहिला टप्पा प्रिलिम्सचा असतो, दुसरा टप्पा मेन्सचा असतो, तिसरा टप्पा हा इंटरव्ह्यूचा असतो. तर ह्या 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा पार पडत असते. आता मग यामध्ये पहिला जो टप्पा आहे ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो, म्हणजे काय तर पूर्व परीक्षा. आता ह्या पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर होतात. एक होतो जीएसचा, दुसरा होतो सीसॅटचा. आता जीएस काय आणि सीसॅट काय, तर जीएस म्हणजे जनरल स्टडी, सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, असं त्याचा फुल फॉर्म होतो. आता मग ह्या जीएस मध्ये प्रश्न किती असतात तर 100 प्रश्न असतात आणि सीसॅट मध्ये हे 80 क्वेश्चन्स असतात, 80 प्रश्न. आता मग जेव्हा आपण जीएस चा विचार करतो तर ह्या जीएस मध्ये विषय कोणकोणते आहे तर त्यामध्ये मी इकडे लिहितो वरती, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंट, हे मुख्य 7 विषय आपल्याला या जीएसच्या पेपरमध्ये बघायला भेटतात. म्हणजे हे जे 7 विषय दिलेले हे 7 विषय मिळून 100 क्वेश्चन असतात 200 मार्क्ससाठी. ओके, आणि सीसॅट मध्ये जे 80 क्वेश्चन्स असतात तर त्यामध्ये जर आपण पाहिलं सीसॅटचे विषय तर त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं ते म्हणजे मॅथ आणि रिझनिंग, म्हणजे गणित आणि एक बुद्धिमत्ता. आता दुसरं याच्यामध्ये बघायला भेटतं ते म्हणजे कॉम्प्रेन्शन.
तर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही शाळेमध्ये असाल तर तेव्हा आपण मराठी इंग्लिश या विषयांचे पॅसेज सोडवलेले असतील, तर तेच पॅसेज इकडं पण असतात. कॉम्प्रिहेन्शन फक्त ते तेव्हा अगदी बेसिक असतात आणि इकडे आता युपीएससी किंवा एमपीएससी ची परीक्षा तुम्ही देताय तर ऑब्व्हियसली हे थोडे ज्याला आपण म्हणतो ऍडव्हान्स लेवलचे म्हणू शकतो. तर अशा पॅसेज याच्यामध्ये असतात त्यालाच म्हटलं जातं कॉम्प्रिहेन्शन, सिंपल सांगायचं झालं तर. आणि तिसरं याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं ते म्हणजे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल सांगतो मी, की समजा एखादा क्वेश्चन असतो, त्या क्वेश्चन मध्ये असं दिलेलं असतं की बाबा तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि काहीतरी घटना घडली तर तुम्ही काय ऍक्शन घ्या. तर अशा टाईपचे ते प्रश्न असतात आणि मग हे 80 प्रश्न आपल्याला बघायला भेटतात ते मॅथर्सनी कॉम्प्रिहेन्शन, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं. म्हणजेच याला सुद्धा 200 मार्क आहे. 80 म्हणजे इथं 2 मार्कसाठी जीएसच्या पेपरमध्ये एक प्रश्न असतो आणि सीसॅटच्या पेपरमध्ये 2.5 मार्कसाठी एक क्वेश्चन असतो. तर हा झाला आपला प्रिलिम्सचा पॅटर्न, पेपर पॅटर्न. दुसरी स्टेज जेव्हा आपण म्हणतो मेन्सची. आता मेन्सच्या स्टेजमध्ये टोटल हे 9 पेपर होतात. आता 9 पेपर कुठले, तर त्यामध्ये पहिला पेपर असतो तो म्हणजे मराठी. आता मी हे एमपीएससीचं लिहितो एकदा, पण चेंजेस काय याच्यामध्ये ते सांगणारच. तर मराठी पहिला पेपर असतो. दुसरा पेपर असतो तो म्हणजे इंग्लिश. हे 2 पेपर प्रत्येक जो काही लँग्वेजचा पेपर आहे हा हा 300 मार्क्ससाठी असतो. आता यामध्ये 3 नंबरचा पेपर जो आहे तो एसे रायटिंग हा असतो 250 मार्क्ससाठी. हे 3 पेपर. यामध्ये 4 नंबरचा जो पेपर आहे तो जीएसचा असतो. 5 नंबरचा पेपर हा सुद्धा जीएसचा असतो. 7 नंबरचा जीएसचा असतो. 6 नंबरचा जीएसचा, 7 नंबरचा जीएसचा. आता ही जीएसचे जे पेपर आहे ज्याला आपण 1 2 3 4 म्हणतो. आता काय होतं जेव्हा आपण प्रिलिम्स मध्ये हे जे विषय बघतो ना, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर, एन्व्हायरमेंट, तर हेच विषय मेन्स मध्ये पण असतात. पण प्रत्येक विषयाचं काय होतं मेन्स मध्ये, तर एक डिव्हायडेशन होतं किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की सब सब्जेक्ट. जसं तुम्ही 11वी-12वीला सायन्स घेतात, सायन्समध्ये बायोलॉजी असतं 11वी-12वी, पण जेव्हा तुम्ही बीएससी ला वगैरे जाता तर तेव्हा बायोलॉजीचं काय बनतं, तर बॉटनी आणि झुलॉजी. म्हणजे काय, तर कोर सब्जेक्ट असतातच पण त्याचे सब सब्जेक्ट पण ऍड झालेले असतात. म्हणून जवळपास जेव्हा आपण मेन्सची परीक्षा देतो तर तेव्हा हे 15 सब्जेक्ट होतात आणि ह्याच 15 सब्जेक्टला डिव्हाइड केलंय ते म्हणजे 4 पेपरमध्ये. म्हणजे सिंपल लक्ष ठेवायचं, मेन्सला काय होतं की 15 विषय आणि त्या 15 विषयांचा एकच पेपर न घेता ते 4 पेपर घेतले जातात. म्हणजे काही विषय जीएस1 मध्ये, काही विषय जीएस2 मध्ये, काही विषय जीएस3 मध्ये आणि काही विषय जीएस4 मध्ये. तर अशा पद्धतीचे हे 4 पेपर होतात. म्हणून याला आपण असं म्हणू शकतो 1 2 3 आणि 4. आणि हा जो प्रत्येक पेपर आहे ना, तर हा सुद्धा 250 250 250 आणि 250 अशा मार्क्ससाठी असतो. आता 8 नंबर आणि 9 नंबरचा जो पेपर आहे तो असतो ऑप्शनलचा पेपर. ऑप्शनलचा पेपर म्हणजे टोटल जर आपण एमपीएससी मध्ये बघितलं तर 26 ऑप्शनल येतात. या 26 पैकी एक आपल्याला ऑप्शनल घ्यायचा असतो. म्हणजे जो की तुम्हाला आवडत असेल तर तो घेऊ शकता. असं ऑप्शनलचा एक विषय आपल्याला निवडायचा असतो. आता मग जेव्हा आपण हा एक विषय निवडतो तर याचे 2 पेपर होतात, 1 आणि 2. प्रत्येक पेपर 250 मार्क्ससाठी. म्हणजे ऑप्शनलचे जर आपण बघितलं तर 2 पेपर होतात पण विषय एकच असतो. म्हणजे एका विषयाचे 2 पेपर, ज्याला आपण भाग 1 आणि भाग 2 म्हणू शकतो. म्हणजे जो पेपर आहे तो म्हणजे 8 नंबर आणि 9 नंबरचा पेपर. आता म्हणजे हे टोटल 9 पेपर कंप्लीट झाले यामध्ये. आता मग ह्या 9 पेपर पैकी जे 2 पेपर आहेत हे क्वालिफाईंग असतात. क्वालिफाईंग पेपर आहे आणि हे जे 7 पेपर आहे हे आपले मेरिट साठी कन्सिडर होतात. इकडे प्रिलिम्स मध्ये जर बघितलं तर फर्स्ट पेपर हा आपला मेरिट साठी असतो आणि सेकंड पेपर क्वालिफाईंग असतो.
ओके, ते डिटेल बघायचं असेल तुम्हाला तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकलाय, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता कसे क्वालिफाईंग असतात, किती मार्क्ससाठी असतात. ते सध्या मी इथं सांगत नाही, त्याची व्हिडिओ लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके, आता मग जेव्हा हे पेपर होतात तर यामध्ये म्हणजे मेन्स होती टोटल तशी 2350 मार्क्सची, पण हे पेपर जे 7 एवढेच पकडले जातात ते म्हणजे 1750 मार्क. आता मग मेन्स झाली आपली ही दुसरी स्टेज 1750 मार्क्ससाठी, आणि इंटरव्ह्यू जो होतो तो होतो आपला 275 मार्क्स. आणि हे 275 आणि मेन्सचे 1750 मार्क अशी टोटल जी एक्झाम होती फायनल ती 2025 मार्क्ससाठी होते. या 2025 मार्क्स मध्ये प्रिलिम्सचे मार्क काउंट नसतात, मेन्सचे 2 म्हणजे लँग्वेजचे काउंट नसतात. काउंट असतात ते फक्त मेन्सच्या 7 पेपरचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क, असे टोटल हे 2025 मार्क. तर हा एक पॅटर्न आहे एमपीएससी आणि युपीएससीचा. आपल्याला मेन महत्वाचा मुद्दा बघायचा होता की एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही परीक्षांमध्ये नेमका फरक कुठे सिलेबसमध्ये मुख्यतः, तर ते आता आपण बघूया. हे कळालंच असेल तुम्हाला, याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेज तुम्हाला कळालेच असेल. डिटेल जर बघायचं असेल तर मी ते व्हिडिओचं सजेशन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, आता यामध्ये आपण फरक काय तर तो समजून घेऊया. सुरुवातीला हे थोडं मिटवतो मी, इथं आपल्याला लिहायला जागा होईल. आता जेव्हा आपण प्रिलिम्स एक्झाम बघतो ना, तर ह्या प्रिलिम्स एक्झाम मध्ये म्हणजे इकडे मी लिहितो असं एमपीएससी आणि इकडे लिहितो मी तर ते म्हणजे युपीएससी. या दोन्ही मध्ये फरक बघूया. आता जेव्हा प्रिलिम्स एक्झाम आपण देतो, ह्या प्रिलिम्स एक्झाम मध्ये म्हणजे इथं लिहितो मी प्रिलिम्स तसं समजण्यासाठी. ही प्रिलिम्स एक्झाम जेव्हा देतो तर इथं आपल्याला जीएसचा पेपर बघायला भेटतो आणि नंतर सीसॅटचा पेपर बघायला भेटतो. आता जेव्हा आपण एमपीएससीचा जीएसचा पेपर देतो ना, तर त्यामध्ये हे विषय असतात इथं दिलेले. तर आता मग यामध्ये जे वेटेज आहे, तर पहिलं म्हणजे हे 100 क्वेश्चन प्रिलिम्स एमपीएससीला पण आहे, युपीएससीला पण 100 क्वेश्चन आहे जीएस मध्ये. पण ह्या 100 क्वेश्चन पैकी करंट अफेअर बद्दल काय चेंजेस आहेत, तर करंट अफेअरच्या जवळपास 15 क्वेश्चन हे करंट ओरिएंटेड असतात प्युअर, आणि एक क्वेश्चन 3-4 क्वेश्चन आपण त्याला म्हणू शकतो किंवा 5 पण म्हणू शकतो, तर ते लिंक असतात करंट अफेअरचे कुठेतरी तुमच्या जीएसला. म्हणजे इकॉनॉमी सारखा विषय असेल, पॉलिटी सारखा विषय असेल तर त्या जीएसला कनेक्ट असतात. म्हणजे करंट अफेअरचे क्वेश्चन आपल्याला एमपीएस मध्ये जवळपास असं म्हणू शकतो आपण की 20 बघायला भेटतात. पण जेव्हा आपण युपीएससीला जीएसचा पेपर देणार आहे तर त्यामध्ये करंट अफेअरचे जे काही क्वेश्चन्स असतात तर ते जवळपास करंट अफेअरचे क्वेश्चन हे 40 असतात. का तर इथं जसं इन्व्हायरमेंट आहे तर इथं 8वा एक विषय थोडा वाढतो त्याच्यामध्ये, तो म्हणजे IR, इंटरनॅशनल रिलेशन. म्हणून इंटरनॅशनल रिलेशन वरती सर्व जे काही प्रश्न असतात तर ते करंट ओरिएंटेड असतात. म्हणून कोर करंट अफेअर प्लस जीएसला कनेक्ट क्वेश्चन अशा जवळपास युपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये जीएसच्या पेपरमध्ये हे 40 क्वेश्चन जातात. म्हणजे आपण म्हणतो की बाबा युपीएससी करायचं असेल तर न्यूज पेपर वाचावेच लागतात, करंट अफेअर करावंच लागतं. म्हणून पहिला फरक काय कळाला असेल की करंट अफेअर जो विषय तर एमपीएससी मध्ये त्याला वेटेज कमी आहे पण युपीएससी मध्ये वेटेज जास्त आहे, हा एक पहिला फरक आहे. दुसरा फरक म्हणजे यामध्ये आता एमपीएससीच्या प्रिलिम्सच्या जीएसच्या पेपरमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी हे विषय आहेत. इकडं पण आपण बघितलं युपीएससी मध्ये तर हिस्ट्री, जिओग्राफी हे विषय आहेच. पण इकडं जेव्हा एमपीएससीची हिस्ट्री आपण बघतो तर तिथं आपल्याला महाराष्ट्राचं हिस्ट्री करावंच लागतं, सोबत आपल्याला महाराष्ट्राचे समाज सुधारक करावेच लागतात. जिओग्राफीमध्ये पण महाराष्ट्राचं जिओग्राफी करावाच लागतो. पण युपीएससीची जेव्हा आपण परीक्षा देणार आहे तर त्यामध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी महाराष्ट्राचं स्पेसिफिक करणं गरजेचं नाही,
त्यामध्ये आपल्याला हिस्ट्री आणि जिओग्राफीचे जे काही क्वेश्चन्स असणार आहे तर ते इंडिया आणि वर्ल्ड वरती असणार आहे. इथं पण आहे वर्ल्ड हिस्ट्री जिओग्राफीमध्ये, पण तुलनेनं युपीएससीच्या कमी आहे. इथं वाढतो कोणता भाग, तो म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक असेल, महाराष्ट्राची हिस्ट्री असेल, महाराष्ट्राचा जिओग्राफी असेल. ओके, तर म्हणजे दोन चेंजेस, एक म्हणजे करंट अफेअर आणि दुसरा म्हणजे या हिस्ट्री जिओग्राफीच्या बाबतीमध्ये. बाकी पॉलिटी, इकॉनॉमी याच्यामध्ये काही फारसे चेंजेस नसतात युपीएससी एमपीएससीच्या क्वेश्चन मध्ये. तर हे महत्वाचे काही फरक जीएसच्या पेपरमध्ये असतात. आता दुसरं, जेव्हा आपण सीसॅटचं पेपर बघतो, सीसॅटच्या पेपरमध्ये इकडे 80 क्वेश्चन्स असतात आणि इकडे सुद्धा जसं मगाशी बघितल्याप्रमाणे 80 क्वेश्चन्स असतात. आता ह्या 80 क्वेश्चन्स मध्ये जेव्हा मी इकडे म्हंटलो एमपीएससी मध्ये काय असतं रे, तर मॅथ रिझनिंग असतं, कॉम्प्रिहेन्शन असतं, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं. आता मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मॅथ रिझनिंगचे जवळपास 25 प्रश्न हे एमपीएससी मध्ये असतात. कॉम्प्रिहेन्शनचे जे आहे तर त्यामध्ये 50 प्रश्न असतात आणि डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे असतात तर ते 5 क्वेश्चन असतात. आता मग यामध्ये फरक काय ह्या 80 क्वेश्चन मध्ये युपीएससीला, तर ह्या 80 क्वेश्चन मध्ये फक्त मॅथ, रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन असतं. म्हणजे युपीएससीला डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा भाग नाही. आलं लक्षात? एमपीएससीला डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा भाग आहे सीसॅटच्या पेपरमध्ये. युपीएससीला सीसॅटच्या पेपरमध्ये डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा भाग नाही. म्हणजे प्रिलिम्स मध्ये हे फरक आपल्याला इथं बघायला भेटतं. म्हणजे इथपर्यंत लक्षात आलं असेल. पुन्हा रिवाइज करतो. एमपीएससी मध्ये जीएसचा पेपर सेम असतो, युपीएससी मध्ये पण सेम असतो, पण त्यामध्ये जे काही नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात त्यांचं जे वेटेज असतात तर ते चेंजेस असतं. तर त्यामध्ये करंट अफेअरचे नंबर ऑफ क्वेश्चन हे 20 पर्यंत असतात आणि इकडं युपीएससी मध्ये ते क्वेश्चन 40 असतात. आलं लक्षात? दुसरं म्हणजे हिस्ट्री आणि जिओग्राफीच्या बाबतीमध्ये, कारण की एमपीएससी ही स्टेट सर्व्हिस आहे, त्यामुळे इथं आपल्याला स्टेटचं जिओग्राफी, स्टेटचं हिस्ट्री हे करावंच लागतं. युपीएससी मध्ये तसं इंडिया आणि वर्ल्ड हे फोकस केलं जातं. सीसॅट मध्ये पण आपण बघितलं डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे एमपीएससी ला आहे, युपीएससी ला नाही. आलं लक्षात इथपर्यंत? आता जेव्हा आपण मेन्सला जातो तर ह्या मेन्स मध्ये काय होतं रे, तर मेन्स मध्ये होतं काय की जसं एमपीएससी ला मराठी लँग्वेज हा फर्स्ट पेपर आहे, तसं युपीएससी ला आता युपीएससी ही ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे. तर म्हणून यामध्ये मराठीचा जो पेपर आहे याऐवजी तुम्ही हिंदी घेऊ शकता, इंग्लिश घेऊ शकता. म्हणजे ज्या काही 22 लँग्वेजेस आहेत तर त्या 22 लँग्वेज पैकी कोणत्याही एक लँग्वेज तुम्ही, 22 लँग्वेज म्हणजे कुठल्या तुम्हाला कदाचित माहिती नसेल, तर भारतीय जी राज्यघटना आहे तर त्यामध्ये राज्यघटनेमध्ये 22 भाषा दिलेल्या आहे. तर त्या 22 भाषापैकी एक भाषा आपण इथं घेऊ शकतो. ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रात आहे तर आपण मराठी, इंग्रजी किंवा हिंदी घेऊ शकतो. बाकी तमिळ, तेलुगू वगैरे, मल्याळम वगैरे आपण इथं घेऊ शकत नाही. म्हणून इथं लक्षात ठेवा, फर्स्ट लँग्वेजचा जो पेपर आहे तर तो युपीएससी मध्ये आपण कुठलाही घेऊ शकतो मेन्स मध्ये. ओके, तर हा फरक इथं आपल्याला लँग्वेजचा म्हणता येईल. यामध्ये दुसरं याच्यामध्ये चेंजेस कुठे होणार आहे, तर GS1 मध्ये हिस्ट्री जिओग्राफी आहे, तर मेन्स मध्ये सुद्धा हिस्ट्री आणि जिओग्राफी मध्ये महाराष्ट्र फोकस केला जाणार आहे, महाराष्ट्राचं हिस्ट्री फोकस केला जाणार आहे, महाराष्ट्राचं जिओग्राफी फोकस केला जाणार आहे. बाकी जे विषय इकॉनॉमिक्स, पॉलिटी वगैरे इथं काही फारसे चेंजेस नसणार आहे. फक्त एक वाक्य प्रत्येक पेपर मध्ये हेडलाईन टाकलं की स्पेसिफिक रेफरन्स विथ महाराष्ट्र. ओके, तेवढं. आणि फक्त अजून एक मेजर चेंजेस काय केलेला आहे, आता आपण जरी म्हणत असेल की युपीएससीचा सिलेबस हा एमपीएससीचा सिलेबस हा युपीएससी सारखाच झालाय, तरी सुद्धा जेव्हा सिलेबस मध्ये तुम्ही बघाल ना इथं GS1 मध्ये, तर महाराष्ट्रातील संतांच्या चळवळी हा एक जो टॉपिक आहे, ज्याला आपण भक्ती चळवळी सुद्धा म्हणतो, तर तो टॉपिक एक्स्ट्राचा ऍड केलेला आहे एमपीएससीचा. तो आपल्याला युपीएससीच्या सिलेबस मध्ये बघायला भेटत नाही.
तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे. तिथे जाऊन त्या टेलिग्रामला जॉईन करा तुम्ही. तिथं तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षेची जी काही लिंक असेल, तर ती लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल किंवा ती पीडीएफ फाईल तिथे तुम्हाला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही एकदा सिलेबस कॉपी दोन्ही डाउनलोड करू शकता आणि मग तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल की त्यामध्ये नेमकं फरक कुठे. फरक तर मी ऑलरेडी सांगितलं, पण अजून डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येईल. एकदा दोन्ही ज्या परीक्षा तर त्या दोन्ही परीक्षांचा सिलेबस कॉपी जी तर ती एकदा तुम्ही बघून घ्या. तर असे हे काही चेंजेस आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये बघायला भेटतात. हे लक्षात आलंच असेल तुमच्या की हे चेंजेस नेमकं कुठे कुठे आहे. आता मग अजून काय चेंजेस आहे यामध्ये दोन्ही परीक्षामध्ये, तर ह्या दोन्ही परीक्षामध्ये म्हणजे लँग्वेजचा चेंजेस आहे. मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला एमपीएससी ची परीक्षा देता येते दोनच लँग्वेजमध्ये. पण युपीएससी ची जी परीक्षा आहे तर ती युपीएससी ची परीक्षा ही आपल्याला कोणत्याही 22 लँग्वेजमध्ये 22 पैकी एका लँग्वेजमध्ये देता येते. जर का तुम्ही तेलुगू असेल वगैरे तर ते बाकीच्या लँग्वेजमध्ये पण देऊ शकता. म्हणजे ज्या काही 22 लँग्वेज आहे त्यापैकी कोणत्याही लँग्वेजमध्ये आपल्याला देता येऊ शकते. एक नॉर्मल क्वेश्चन असतो विद्यार्थ्यांचा की युपीएससी मराठीमध्ये देता येते का, तर युपीएससी मराठीमध्ये सुद्धा देता येते. परीक्षा काय तर इंटरव्ह्यू पण देता येतो युपीएससीच्या मराठीमध्ये. तसं काही भाषेचं बंधन नाही कुठे, म्हणजे युपीएससी आपल्याला कोणत्याही भाषामध्ये देता येते, पण एमपीएससी हे आपल्याला फक्त मराठी आणि इंग्रजीमध्येच देता येते. तर हे काही महत्वाचे चेंजेस आजच्या आपण या लेक्चरमध्ये बघितले, लेक्चरमध्ये कव्हर केले. जर का हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर एकदा लेक्चरला लाईक करा आणि तुमचे मित्र जे असेल नव्याने तयारी करणारे तर त्यांच्यासोबत सुद्धा हे लेक्चर शेअर करा. आणि महत्वाचं म्हणजे आता आपण हे दोन्ही एक्झाम बद्दलचे जे काही फरक होते ते बघितले. एक व्हिडिओ मी अजून एक घेऊन येतोय. तो व्हिडिओ कशा संदर्भात असेल की बाबा युपीएससी परीक्षा देत असताना मला टेक्निकल काय गोष्टी लागणार आहे, म्हणजे याला आपण एलिजिबिलिटी म्हणतो. एमपीएससी देत असताना काय एलिजिबिलिटी लागणार आहे, हे सर्व डिटेल गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये लवकरच या चॅनलवरती घेऊन येऊया. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील तर त्याचे अपडेट्स हे तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.